श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. प्रेम. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे प्रेमविषयक विचार. खरे प्रेम शांततेत वाढते. त्यात शब्दांपेक्षा हृदयाचा स्पर्श अधिक असतो. स्वामींना प्रेम म्हणजे दिखावा नसून अंतःकरणातील निर्मळ भावना महत्त्वाची वाटते. खरे प्रेम शांततेत आहे. त्यात शब्दांपेक्षा हृदयातील भावनांचा स्पर्श अधिक असतो. स्वामींना प्रेम म्हणजे दिखावा नसून अंतःकरणातील निर्मळ आणि नितळ भावना खूप महत्त्वाची वाटते. त्यामुळे आपण आपलं हृदय हे निर्मळ ठेवायला हवं. ज्यावेळी हृदयातील भावना निखळ, नितळ आणि निर्मळ असतात, त्याचवेळी ते प्रेम खरं आहे असं आपणाला जाणवतं. त्यामुळे आपल्या मनामधील, आपल्या अंतःकरणातील भावना निर्मळ असायला पाहिजे. प्रेम तेच जे स्वार्थाला दूर ठेवते. स्वार्थ ज्यात आहे ते व्यवहार, प्रेम नव्हे. स्वामी प्रेमात स्वार्थ टाळण्याचा संदेश देतात. ज्या ठिकाणी स्वार्थ असतो तो व्यवहार ठरतो, प्रेम नाही. स्वामी प्रेमात स्वार्थ टाळायला सांगतात. म्हणजे स्वार्थ टाळला की ते खरं प्रेम ठरतं. ज्या ठिकाणी स्वार्थ असतो ते प्रेम न ठरता तो व्यवहार ठरतो. म्हणून प्रेमात स्वार्थ नसावा. ज्याच्या अंतःकरणात प्रेम नांदते त्या माणसाचा रागही क्षणात वितळतो. प्रेम माणसाला मऊ आणि शांत बनवते. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात, मनात, हृदयात प्रेम असते त्या माणसाचा रागही क्षणात वितळतो. प्रेम मनाला मऊ आणि शांत बनवते. वरून कितीही कडक वाटणारा माणूस मनाने प्रेमळ असेल तर तो कोणावरही रागवत नाही. त्याच्या अंतःकरणात प्रेम असेल तर त्याचा राग एका क्षणात नाहीसा होतो. म्हणून आपले मन आणि अंतःकरण प्रेमाने भरून जायला हवे. म्हणजे आपण कोणावरही राग करणार नाही, राग धरणार नाही. देहाचे प्रेम क्षणभंगूर, पण आत्म्याचे प्रेम शाश्वत असते. स्वामी प्रेमाला आध्यात्मिक उंची देतात. शरीरावर केलेले प्रेम हे क्षणभंगूर असते, परंतु आत्म्यावरचे प्रेम हे शाश्वत, चिरकाल टिकणारे असते. त्यामुळे शरीरावर प्रेम करण्यापेक्षा आत्म्यावर, मनावर प्रेम करा. ते चिरकाल टिकेल. विश्वासाशिवाय प्रेम फुलत नाही. विश्वास म्हणजे प्रेमाचा पाया. प्रेमाचे मूलभूत तत्व म्हणजे विश्वास. ज्या ठिकाणी विश्वास असतो प्रेम तिथेच विकसित होते. म्हणजे विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. प्रेमाचे मूलभूत तत्व म्हणजेच विश्वास. आपण विश्वासाशिवाय प्रेम करू शकत नाही किंवा विश्वासाशिवाय प्रेम होऊ शकत नाही. मनातील कटुता जाळणारी एकच शक्ती आहे, प्रेम. प्रेम हे नकारात्मकतेवर विजय मिळवणारे तेज आहे. मनातील कटुता, कडवटपणा नष्ट करणारी एकमेव शक्ती म्हणजे प्रेम. प्रेम ही नकार भावना नाहीशी करून टाकते. नकारात्मकतेवर प्रेमाने विजय मिळवता येतो. म्हणून प्रेम करा. आपले मन प्रेमाने भरून टाका. म्हणजे आपल्या मनात नकार भावना येणार नाही, वाईट विचार येणार नाहीत. सर्वांबद्दल प्रेम, आपुलकी निर्माण होईल आणि आपण कोणाचाही राग करणार नाही. आपण सर्वांवर प्रेम करा आणि सर्व जग हे प्रेममय करा. त्यामुळे आपल्या मनामध्ये असणारे कटू विचार, वाईट विचार निघून जातील. आपले मन पवित्र बनेल. प्रेम म्हणजे समजून घेणे. समजून घेणे म्हणजे स्वीकारणे. प्रेम इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकवते. प्रेम म्हणजे काय तर समजून घेणे. समजून घेणे म्हणजेच स्वीकारणे. प्रेम इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकवते. केवळ आपल्याच भावना महत्त्वाच्या नसून इतरांच्या भावना देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत.
याच गोष्टी प्रेमामधून आपणाला शिकायला मिळतात आणि आपण इतरांच्या भावनांचा आदर देखील करायला शिकतो. देवाप्रतीचे प्रेम निस्वार्थ असले की कृपा निश्चित मिळते. भक्ती आणि प्रेम एकमेकांना पूरक आहेत. देवाप्रतीचे प्रेम हे निस्वार्थ असायला हवे. ज्यावेळी ईश्वराप्रतीचे प्रेम हे निस्वार्थ असते, त्यावेळी ईश्वराची कृपा निश्चित मिळते. भक्ती आणि प्रेम एकमेकांना पूरक आहेत. आपण परमेश्वराची जी साधना करतो, जी प्रार्थना करतो, ती निस्वार्थ असली की आपणाला ईश्वराची, परमेश्वराची, स्वामींची कृपा मिळतेच. त्यामुळे भक्ती करताना निस्वार्थ भावनेने करायला हवी. ज्याने प्रेमाला ओळखले त्याने परमेश्वराला ओळखले. प्रेम म्हणजे परमात्म्याचे प्रतिबिंब. ज्या व्यक्तीने प्रेम ओळखले त्या व्यक्तीने परमेश्वराला देखील ओळखले. कारण प्रेम हे परमेश्वराचे प्रतिबिंब आहे. प्रेम हे परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. प्रेम कधीच तोडत नाही, फक्त जोडण्याचे सामर्थ्य वाढवत जाते. प्रेम मानवी नात्यांना टिकवून ठेवते. प्रेम ही अशी शक्ती आहे, ते फक्त जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. त्यामुळे आपण प्रेमाने वागा, आपली सर्व नाती टिकून राहतील. प्रेम अशी शक्ती आहे जी सर्व नात्यांना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे आपल्या मनामध्ये नेहमी प्रेमभावना असू द्या. प्रेम करा आणि सर्वांना एकत्र जोडून ठेवा. श्री स्वामी समर्थ.